सिन्नर शहरात भर रस्त्यात एका महिलेची सोनसाखळी खेचणाऱ्या सरेत गुन्हेगाराला नागरिकांनी चांगलाच धडा शिकवला. महिलेने आरडाओरडा करताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत पळून जाणाऱ्या एका चोरट्याला पकडून चोप दिला आणि त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. मनीषा दत्तात्रय माळी या 28 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास सिन्नर येथील विठ्ठल माऊली फुटवेअर परिसरातून पायी जात होत्या. यावेळी दुचाकीवरून आलेल्या 2 तरुणांनी त्यांना अडवून जे काही आहे ते देऊन टाका, नाहीतर तुमचा गेम करू अशी धमकी दिली. आरोपींनी त्यांच्या गळ्यातील सुमारे 70,000 रुपये किमतीची अर्धा तोळा सोन्याची पोत हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र फिर्यादी महिलेने घाबरून न जाता आरोपीचा प्रतिकार केला. ओढाताणीच सोन्याची पोत तुटली आणि मनीषा माळी यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. महिलेचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिक आणि दुकानदार मदतीला धावले. पकडले जाण्याच्या भीतीने आरोपी दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र जागरूक नागरिकांनी एका आरोपीला जागीच गाठले. संतापलेल्या लोकांनी आरोपीला चांगला चोप दिला आणि सिन्नर पोलिसांना पाचारण केले. सिन्नर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी ऋषिकेश अशोक राजगिरे वय वर्ष 24 राहणार नाशिक याला ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी भारतीय न्याय संहिता BNS कलम 309(4) आणि 62 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिन्नर पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत असून फरार असलेल्या दुसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत. जागर महाराष्ट्र न्यूज साठी अक्षय गायकवाड, सिन्नर.